श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करत आहे. मकर संक्रांती ते रथ सप्तमी या कालावधीत का करावे मुलांचे बोरनान याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. प्रत्येक रूढी परंपरेमागे पूर्वजांचे काही विचार आहेत, ते जाणून घेऊन कृती केल्यास नक्कीच आनंद द्विगुणित होईल. मकर संक्रांती ते रथ सप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचे तसेच 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे बोरनान केले जाते. यंदा हा कालावधी 14 जानेवारी रोजी सुरू झाला असून 4 फेब्रुवारीपर्यंत अर्थात रथ सप्तमीपर्यंत असणार आहे. बोरनान हा एक शिशुसंस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीची ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे. यात संस्काराबरोबरच शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो. अगदीच ताण्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे, म्हणून 5 वर्षापर्यंत मुलांचे बोरनान केले जाते. न कळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी, परंपरेशी, निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते. बोरनान घालताना बाळाला लागणार नाहीत अशा बेताने, वजनाने हलक्या पण आकर्षक तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरनान घातले जाते. त्यात चुरमुरे, लाया, हलव्याचे दाणे, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगीबेरंगी गोड, चॉकलेट, बिस्किट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो. या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो. या निमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सवमूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते. बोरनान घालताना लहानग्या उत्सवमूर्तीचा साज नेहमीपेक्षा वेगळा असतो. बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो. मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. काळा रंग उष्णता शोषून घेतो. हिवाळ्यात शरीर उबदार राहावे म्हणून आपण काळे कपडे वापरतो. त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे दागिने, शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार तर मुलींना माळ, पैंजण, वाकी, बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात. या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसते. या सोहळ्यासाठी आपल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकरवाळ्यांचाही हळद कुंकू लावून सन्मान केला जातो. तिळगुळ देऊन आदरातिथ्य केले जाते. गप्पा, गोष्टी, गाणी, नाच यांमुळे छोटासा घरगुती समारंभही उत्साहात, आनंदात पार पडतो. या आठवणी आयुष्यभराच्या असतात. ज्याप्रमाणे आपण आपले बालपणीचे पहिल्या संक्रांतीचे फोटो पाहून सुकावतो, त्याचप्रमाणे या आठवणींचे हस्तांतरण पुढच्या पिढीकडे व्हावे यासाठी अशा सोहळ्यांची आखणी केलेली आहे. यात कमी अधिक झाल्यास काहीच वावगे ठरत नाही. यथाशक्ती हा सोहळा पार पडावा आणि घरात घडीभरीचा आनंदाचा शिडकाव व्हावा, हीच या सोहळ्याची गंमत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. माझ्या व्हिडिओचा जर विषय तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात लवकर मिळेल. धन्यवाद.